पिकनिकला जायचं, पिकनिकला जायचं. आम्ही पिकनिकला जातो. खूप मजा येते. मुलांबरोबर जायला खूप आवडतं. खूप एन्जॉय करतात मुलं आमची. त्यामुळे पिकनिकला चाललो आहे आम्ही. जास्त लांब नाही, अलिबाग नागाव बीच. चला आमच्याबरोबर पूर्ण आपण अलिबाग नागाव बीच आमची पूर्ण पिकनिक बघा, धमाल बघा. स्वतः आल्यासारखं होईल. कसे एन्जॉय करतात मुलं ती बघा. चला आता एक 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 सगळे जमतील. आम्ही एक टेम्पो ट्रॅव्हलर्स केली आहे, त्यातून जायचं आहे. चला पिकनिकला. खरी पावसाळी पिकनिक होती, पण पाऊस काही पडत नाही आहे. चला स्विमिंग पूलमध्ये डुबून येऊया, काय करणार. चला आता जायच्या आधी पहिल्यांदा हे येत नाहीत, त्यामुळे त्यांचा डब्बा वगैरे असं सगळं चालू आहे. धावपळ धावपळ. चला बघा सगळं काय. आता इकडे चहा ठेवला, मुगाची भाजी बनवली आणि चपाती बनवली त्यांच्यासाठी. भाजी चपाती बनवली त्यांच्यासाठी आणि आम्ही निघालो. आता पुतण्या, त्याची बायको आणि त्याची मुलगी ते नालासोपारावरून निघून आमच्याकडे येणार होते. म्हणजे कारण सकाळी 6:30 वाजता निघायचं झालं होतं, त्यामुळे सकाळी जरा लवकरच उठून चपाती भाजी करून झाली आणि आता निघण्याची तयारी चालू झाली आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ तयारच आहोत. आमचा बाप्पा पण उठलेला आहे. पुतण्याची आधी करायला पाहिजे. हा ना आराध्या, आहे ना. आद्या एकदम घेतलंय तुला पण घेतलं. शिव 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 आई आवाज देते. कुठे चाललाय? कुठे चाललाय तू? का लाजतोय? घरात मी लाजतोय. कुठे जाणार आहेस पिकनिकला? अलिबाग नागाव बीच. ठीक आहे. तुझ्या डॅडाची गाडी नाही का? तिथे रस्ता बंद आहे ना, छोटस आहे. आणि म्हणून मोठी गाडी जाणार आहे का तिकडे? तुला पट्टी डॅडाने पट्टी पडवली. आई बोला. अच्छा हाय आद्या. आद्या कुठे चालली? कुठे चालली? चला फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. चला पिकनिकला जायची ना लहानपणापासून एक वेगळीच एक्साइटमेंट असते. तसं झालेलं आहे. एकदम असं झोप वगैरे लागली नाही आणि आम्ही निघालोय. गाडी आली. हाय 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 कर तुला. काय रे? बायको कुठे आहे तुझी? बायको कुठे? मैत्रिणी लगेच गेल्या बाजूबाजूला. लवकर उठलो माहिती. दादाला पकड. दादाला पकडणार आहे. बसलाय पांढरा उंदीर. हे नाही, हे तुझं नाही, बाबूच आहे ते. आणि हे दुसरं हवं तर देते. हे चेहरा वर खाली झाला. अंघोळची बादली थोडीशीच मोठी असते. पाहिजे होता आमचा. काय ग? खरंच नाही युवराज. चिन्ह आहे कर.
कुठे विचार कुठे आणि हे मागच्या सीटवर भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. मी पण आला पैसे द्या, पैसे महिना भरून द्या. मग तू बघ ना बाबा. ये ना पुढे आणि बघ ना हा, राजा. मग तू आवाज दे. या मूवी मध्ये कोणतरी सोडायचं तुमचं. अनजान है कोई. ही आपल्यावर आला. अक्षय धमल. सांगतोय. मग मोबाईल नाही. आता म्हणजे बघा, आवाज दे मला. सूरत आपकी गाणी मजा मस्ती म्हणत आम्ही चाललो होतो. आता थोडं पोटापाण्याची सोय नाश्ता करूया म्हणून आम्ही इथे पनवेलला श्रीदत्त आहे आपलं, तिथे थांबलो. तिथे मस्त बटाटा वडा खूप छान मिळतो. आम्ही बटाटा वडा, मिसळही तिथली छान असते. मिसळ, बटाटा वडा, कोणी शिरा, कोणी भजी असं सगळं घेतलं. कोणी सँडविच, कोणाला काय हवं त्यांनी तसं मागवलं. तिथे कसं आधी चिठ्ठी करावी लागते आणि नंतर तिकडे घ्यावं लागतं. ते आता सगळीकडे तसंच चालू आहे. तर सगळ्यांची ऑर्डर घेऊन सगळे खायला बसलेत बघा आता मस्तपैकी. हे इकडे यंग कंपनी बसलेली आहेत, यंग जनरेशन. असं सगळं नाश्ता पाणी झालं आणि आता आम्हाला वडखळला आमचा दुसरा भाऊ भेटणार आहे. माझा भाऊ म्हणते याच्यासाठी की मी मामाच्या गावात दिलेली आहे आणि मामाची मुलं सगळे माझे भाऊच लागतात म्हणून ते तिथे तो येणार आहे. त्याच्या बायको, मुलगा हे लोक आम्हाला आता भेटणार आहेत वडखळला. त्यांना आम्ही खाली उतरा, व्हिडिओ चालू आहे. चला वेळेत आला आली व्यवस्थित गाडी. आम्ही मगाशी झालो हा थांबायला लागलं. आत्ता जी पिकनिकसाठी मंडळी भेटलीत ना, जेवढी म्हणजे मुलं भेटलीत ना, ही सगळी आम्ही गणपती, होळी ही गावाला भेटतात. गावाला खूप कमी वेळ मिळतो भेटायला, कारण मग आपल्याकडे देव असतो, सगळं ते सण असतं, त्यामुळे नाही जमत त्यांना इतकं एकत्र यायला. त्यामुळे त्यांनी आता एक पिकनिक अरेंज करायचं ठरलं आणि त्यांनी केली. मस्त आता आम्ही अलिबागच्या दिशेने चाललेलो आहोत. आपली पप्पी घ्यायची. बोल आता तू दिसेल काय हे काय चाललंय तुझं, आधी मला सांग. आशिकी 3 आलाय. आशिकी 3. जास्त नको करू. अरे हमको सब आता है. अरे ये मालन वालों को कुछ नहीं आता है. अरे कुछ करते ही नहीं है. ये त्याचा पोरगा. हा बघितलं का आशिकी 3. बाबा हा भाऊ आहे ना माझा, खूप धमाल करतो खूपपणे आणि त्यानेच ही पिकनिक अरेंज केली. लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत तो जुळवून घेतो असं मस्त आहे. त्याच्यामुळेच मी म्हणजे आम्ही या पिकनिकमध्ये, माझ्या याची माणसं या पिकनिकमध्ये आले असं. म्हणजे त्याला सगळ्यांमध्ये तो ॲडजस्ट होतो, लहानापासून मोठ्यांमध्ये सगळ्यांमध्ये. आता आम्ही उतरतोय.
असं आम्ही आलो. आता ह्या बंगल्यात आम्ही आलो आहे. हा पण भावाच्या ओळखीतच बंगला आहे. सगळ्यांच्या बॅगा कुठे ते बघितलेच नव्हते मी. बाहेर छान असं गार्डन आहे. विहीर पण आहे, कोणाला उड्या मारायच्या. 2 मजल्याचा आहे. बोलतो विहीर पण आहे, कोणाला उड्या मारायच्या. खाली एक रूम हे ते ही विहीर म्हणालो, ही विहीर आहे. ते तिकडे स्विमिंग पूल दिसतंय. आता लांबून बघूया आपण. मग आधी हा बंगलाच बघूया कसा आहे, आतमध्ये कसं काय आहे ते बघूया आपण. सगळं सामान काढून ठेवलंय बाहेर आणून गाडीतून. मुलांची मज्जा चालली आहे. हा एक रूम आहे खाली. हा पूर्ण हॉल आहे. इथून हे बघा, हे इथपर्यंत सगळा हा हॉल आहे. इथे बैठक आहे बसण्यासाठी. तिकडे जेवणासाठी डायनिंग टेबल आहे. असं आहे सगळं. आता सगळे जागा शोधतायत, कोणी कुठे कोणी कुठे. आता आम्ही थोडे सिनियर सिटीजन झालोय. आम्ही त्याच्यात 3 जणी आहोत. तर आम्ही आता हा खालचा रूम घेणार आहोत. आता आपण हळूहळू दुसरे काय रूम आहेत, कुठे आहेत काय बघूया आपण पूर्ण आपला. हे बघा, आता खाली हॉलमध्ये हे देवारा आहे, इकडे किचन वगैरे आहे. आणि इथे आता वरती रूम आहे. काही जण वरती चालले. अरे देवा, काय चाललंय तुमचं? कुछ एक्स्ट्रा है क्या भाई हमारे लिए? हाँ, ये किसने कौन कौन एंगेज किया? दोनों एक रूम में 2 जण काय माहिती, असं नाही. नाही तरी पण नाही. 4 जण. मग आम्ही पोरं पोरं कुठे जाणार? मग ती सोबत पोरा तिथे खाली हॉलमध्ये. पोरी तुम्ही दोघे ह्या दोघे एवढ्याच आहेत ना? हा पण रूम आहे. शिवा, अरे काचा काय म्हटलं. मग तुम्ही इकडे आहेत का? कोण कोण आहे इकडे? तू झोप ना. असं कोण आपण असं काही नाही. नाही, एक सांगते. हे मस्त आहे ना सोनू? हां, आता हे कुठे कुठे ॲडजस्ट होतात मग ज्याच्यात. हां, हाय. खाली आमची सोय झालेली, पण मुद्दाम आपलं मी यांची मनं बघितली की कोण जागा देत आहे बघूया. हे वरती टेरिस आहे, मस्त मुलं खेळतात. हे बघा, हे आले वरती, अगदी सगळे धावायला लागले. खूप छान बंगला आहे, मस्त आहे. या बघ, सगळे सुटलेत गरमीने, सगळे हैराण आहेत. ते आता इकडे सगळं हवा वारा मिळते. तर हे आता उडणार आहे बघा, पंख लावते.
छान बाथरूम पण मस्त आहेत. त्यांना अगदी बाथ टब आहेत अगदी प्रत्येक बाथरूमला. आणि नाही स्विमिंग पूलमध्ये मन भरलं तर येऊन टबमध्ये पाणी भरा आणि याचा अनुभव करा. असं छान आहे. पूर्ण सैर केली बघा. आता आम्ही थोडं रिलॅक्स झालो आहे. आता आपण कशी वाटली व्हिडिओ बघा, कसा वाटला बंगला. आता आपण पुढच्या भागात बाकीचं बघूया. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.